एकाची बुद्धी अति चोखडी, वेदशास्त्र व्युत्पत्ती गाडी, ते अभिमाने कडो विकडी, ठकिले पडिपाडी ज्ञान गर्वे. ठकून गेले. लक्षात ठेवा, माणसाचा अभिमानच त्याला खच्ची करतो. काही काही माणसांना असं वाटतं आपल्याला सगळं माहिती आहे, आणि इथेच तो फसतो, इथेच तो फसतो बरं का. पुष्कळच्या गोष्टी ठीक आहे, बाबा महाराज प्रवचन करत असतील काही, पण प्रत्येक गोष्टीतलं बाबा महाराजाला माहिती आहे असं मी कधी दावाही केला नाही. ज्या ज्या खात्यातली जी जी मंडळी आहेत त्यांचा सल्ला घेतोच, नाही का. हो ठीक आहे, माझ्या ज्ञानेश्वरीच्या बाबतीत अमक्या बाबतीत ठीक आहे, काय त्याचा सुद्धा काही मी काही मोठा गर्व करत नाही. माझ्यापेक्षाही आणखीन चांगले असतील, चांगले व्हावेत, तरच हा परमार्थ पुढे चालणार आहे बरं का. एक बाबा महाराज होऊन उपयोग नाही, असे कितीतरी बाबा महाराज व्हायला पाहिजेत, कितीतरी व्हायला पाहिजेत. मीच चांगला आहे असं कधीच दावा केला नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो, ज्ञानेश्वरी हात ठेवून, मी काय सांगणार आहे शेवटपर्यंत मला माहिती नसतं. इथे येतं कदाचित काही वेळेला ठरवलेलं असतं, आणि इथे जे बाहेर पडतं ते शेवटपर्यंत ठरवलेलं येतच नाही, दुसरंच काहीतरी प्रगट होतं. हा माझा रोजचा अनुभव आहे. रोजचा जर माझा हा अनुभव आहे, तर तुम्ही जे टाळ्या वाजवता किंवा आनंद प्रकट करता त्याचं क्रेडिट मी माझ्याकडे का घेऊ. तुम्ही टाळ्या वाजवल्या, आनंद प्रकटला, हार घातला, मी त्या देवाच्या चरणी अर्पण करतो, संताच्या चरणी अर्पण करतो, गुरुच्या चरणी अर्पण करतो, आणि मोकळा होऊन पुन्हा मोकळ्या खिशाने घरी जातो. दुसरं काही नाही आहे. लक्षात ठेवा, जी बुद्धी अनन्य असते तीच बुद्धी यशस्वी होते. जी बुद्धी अनन्य नसते, ज्या बुद्धीला अहंकाराची झालेली असते, ती पावलोपावली आपटी खाल्ल्याशिवाय राहतच नाही. हा सिद्धांत लक्षात घ्या. म्हणून ही बुद्धीची कथा चालू आहे. बुद्धिमंत अभ्यासी जन अभ्यासी साधती प्राणापान, ते योग दुर्गी निगदी जाण, ठकले संपूर्ण भोग सिद्धी. कशा बुद्धीच्या ओव्यात बघा, एक से एक बढिया. बुद्धिमंत अभ्यासी जन अभ्यासी साधती योग, योग करतात अभ्यासाने. काय किती योग केला तरी शेवटी जमत नाही. योग दुर्ग उल्लंघन करताना कुठे नाही कुठेतरी भानगड. अरे असा श्वास गेला आणि तो वरच्यावर कोंडला तर काय होईल. हे इतकं सोपं नाही. मागे मी सांगितलं, हे रामदेव महाराज दाखवतात टीव्हीला, तो भाग निराळा आहे, तो शारीरिक करताय. दॅट इज अ टाईप ऑफ एक्सरसाइज, की शरीराचं प्राणायाम केलं की श्वास वर खाल, हा भाग निराळा. आणि हा जो देवाच्या प्राप्ती करता केलेला योग आहे, तो जो श्वास कोंडला आणि कोंडला परत नाही आला तर. म्हणून कसं वापरलं शब्द, तया दुःखाचा शेल वाटा, दुःखाचा शेलका वाटा तुझ्या वाटणीला येईल. लक्षात ठेव अर्जुना, साधा सुद्धा नाही. काही काही माणसं योग समाधी करता करताच आटपलेली माहिती आहेत मला. माझ्याकडे होते, एकाना सवय होती, हे असा रेचक कुंभ करायची. अहो करायला बसले चांगले होते, करायला बसले श्वास असा जोरात वर खेचल्यावर पुन्हा तिथेच संपलं. डॉक्टर म्हणाले, मी त्यांना सांगत होतो हे करू नका. आता बाकीचं उत्तर निराळं, त्याचं मरणच त्याच्यात होतं, तो भाग निराळा, द्या सोडून. पण ही सुद्धा शक्ती किती करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काय नाही. मी सुद्धा हार्ट अटॅक आल्यानंतर मी ते योगाचं क्लासेस घेत होतो. मग ते शिकवायचे मला म्हणायचे 5 पेक्षा जास्ती करू नका. काय सांगायचे मला, 5 झालं खूप झालं. मी म्हटलं जास्ती करू का, नाही. श्वास कोंडून धरायचा नाही. मी म्हटलं 5 वेळा, नाही म्हणाले. एवढंच आपली एवढी शक्ती आहे. इथे काय म्हणतात बघा, बुद्धिमंत अभ्यासी जन अभ्यासे साधती प्राणापान, ते योग दुर्गी निगते जाण, ठकिले संपूर्ण भोग सिद्धी. एक मानिती कर्मश्रेष्ठ, वाढविती कर्म कटकट, विधी निषेधे रोधली वाट, बुडाले कर्मट कर्मा माझी. हे यादी आहे. कोण आपल्या बुद्धीचा कसा वापर करतो बरं का. एक मानिती कर्मश्रेष्ठ, कर्मश्रेष्ठ करायलाच पाहिजे, केल्याशिवाय जमत नाही. करून होतं.
माणसं मी जास्त मारत नाहीत का? अहम कर्तृत्व, मी केलं म्हणून झालं. जरा बसा न गप. कशाला मी जास्त मारता? हा, अरे कान कोण करतो न काय करतो? काय तुमच्या माझ्यावर जग चाललंय का? कितीतरी गोष्टी सगळ्याचे संसार ज्याच्या त्याच्या पद्धतीने चालूच आहेत. काय मी एकटा जगाचा संसार चालवतो का? ठीक आहे, माझ्या प्रवचनाला तुम्ही येता, संसार कसा करावा ते तुमचं तुम्ही ठरवता. चाललंय ना का बंद पडलंय का माझा सल्ला करता? हॅलो बाबा महाराज, मेथीची जोडी 5 रुपयाला आहे, घेऊ का? काय काय विचारता का तुम्ही मला? महाराज तूप घेतलं चालेल का भातावर? आता काय मी कशा करता सांगितलं? हा, कर्म जे आहे ते ठीक आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो करत असतो. त्याच्यामध्ये यश कुणाला येतं कुणाला अपयश येतं हा ज्याचा त्याचा भाग आहे. त्याच्याकरता मी करतो, मी सांगितलं म्हणून द्या सोडून. कोणी शिकवायची गरज नाही, कोणी सांगायची गरज नाही. जे ते गोष्ट आपापल्या कर्माने होत असते. हा जीवनातला माझा अनुभव आहे. तुम्ही ठरवा, होणार नाही, आणि तुम्ही न ठरवता सुद्धा घडतं. काय लीला आहे देवाची. तुकाराम महाराज याच्याकरता म्हणाले, करता देव हाची निर्धार. हे करून घेणारा कोणतरी देव आहे हे विसरू नकोस. तुला वाटतं मी करतो म्हणून होतो, मग माणसं कर्म करायच्या मग कर्माच्या मागे लागतात. एक मानती कर्मश्रेष्ठ, बस आमचा कर्मयोग श्रेष्ठ. आमच्या कर्मावर विश्वास आहे, आम्ही आमचं कार्य करत राहणार. आम्हाला देवाची गरज नाही, आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज. हो हो हो, जरा दमधर. अशी एक वेळ येते की कोणाचा नाही कोणाचा, ज्याला आपण निंद्य मानलेला असतं त्याचा सुद्धा सल्ला मान्य करावा लागतो. काही काही घरामध्ये माणसं बायकोला अगदी तुच्छ मानतात. हे तुला काय अक्कल आहे का? आपलं हे कर, नाही इकडे रस्ता घालू नको. पण एक वेळ अशी येते तिलाच विचारावं लागायचं, काय करू गा आता? ती म्हणली, मला काही येडीला कळते, तुमचं तुम्ही घ्या बघून. मी कशा करता सांगतोय, लक्षात घ्या माझं म्हणणं. मी जास्त मारायची गरज नाही. एखाद्या वेळेला तुमच्या बायकोचा सल्ला इतका योग्य असतो की तुम्ही आयुष्यभर करून त्या एका सल्ल्याने तुमचं कल्याण होतं. म्हणून कुणाला कमी लेखायचं गरज नाही, म्हणून मी तुम्हाला बिलकुल कमी लेखत नाही. माझं म्हणणं कळलं का? हा, ज्याच्या त्याच्याकडून काही नाही काहीतरी घेण्यासारखं असतंच. कुणीही कुणाला कमी लेखायची गरज. आणि तुम्हाला वाटलं मी केलं म्हणून, जरा आवाज खाली कर, आवाज खाली कर. हा, मी जास्त मारायची गरज नाही आहे. म्हणून काही काही कर्मावर मत, हे कर्मकांड केला, हा यज्ञ केला, हा याग केला, हा जप केला, हा तप केलं, दे सोडून. सोडून दे. नुसतं केलं म्हणजे होत नाही. ते करण्याकरता सुद्धा एक फायनल टच लागतो, ईश्वराचा हात लागतो. त्या आशीर्वादामुळे ते कर्म शेवट जातं. आणि म्हणून आता गणपतीची प्रार्थना चालू आहे. काय आता हे सांगण्याचं कर्म चालू आहे, हे लिखाणाचं कर्म चालू आहे. हे यशस्वी होण्याकरता ज्ञानेश्वर महाराजासारखा ज्ञानियांचा राजा हे घेतलेलं हातातलं कार्य शेवट जावं म्हणून गणपती बाप्पाची प्रार्थना करतायत, त्याला वंदन करतायत. महाराज आशीर्वाद असू द्या. हा, या परी नाना व्युत्पत्ती करिता ठकले रेणो किती, तैशी नव्हे माझी भक्ती. काय कर्म करता 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 लक्षात ठेवा. म्हणून एकच प्रार्थना म्हणू आणि जरा विषय पुढे सरकू. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. काय अभंग आहे? कुणाचा अभंग आहे? हो, ती कॅसेटी आहे, मला वाटतं आलेली असेल नाही तर नसेल. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. हे कोण मागतायत? मीन तुम्ही नाही. नाही, मीन तुम्ही मागितलं तर ठीक आहे, आपल्यात दुर्बुद्धी येतेच. तुकाराम महाराज म्हणतायत, हेच या अभंगाचं वैशिष्ट्य आहे.
वैशिष्ट्य काय, श्रेष्ठत्व काय? अहो, ज्याला काहीच येत नाही त्याने आपल्या तोंडाने म्हणून घेणं मी मूर्ख आहे, पण ज्याला काही येत नाही तो आपल्या तोंडाने कधी मूर्ख म्हणून घेत नाही बरं का. ज्याला काही येतं तोच म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज सारखा महात्मा म्हणतो, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू. मला काय कळतं, मी मूर्ख आहे. पण एक आहे, श्री गुरु कृपा दीपको सोज्वळू असे. श्री गुरुच्या कृपेने मी हे सांगतोय, नाही तर मी मूर्ख आहे. लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही. काय करतो, तुकाराम महाराज म्हणतायत दुर्बुद्धी नको, तर तुम्ही आम्ही द्या सोडून. ज्या दिवशी दुर्बुद्धी होईल त्या दिवशी जीवनामध्ये उलटसुलट झाल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांत लिहून ठेवा. रोज एकच प्रार्थना करावी, पांडुरंगा गजानना असं नेऊ नकोस रे, अशी दुर्बुद्धी सुचून देऊ नको की जेणेकरून आम्ही तुझ्यापासून दूर जाऊ. दुसरं काय मागायचं देवाला? आपल्याला काय मागायचं हे सुद्धा कळत नाही, कळलं का? पण मला वाटतं एवढं मागणं कोणी मागावं, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. नारायणा हे प्रभुराया मला दुर्बुद्धी देऊ नकोस. आणि इथे त्याच्याकरता प्रार्थना आहे, सकलार्थ मती प्रकाश. आमची मती सुंदर प्रकट होऊ दे. आणि एक सांगतो, सिद्धांताची ओवी सांगतो. हे मोठे मोठे विद्वान मंडळी आपल्या बुद्धीवर फार त्यांचं महत्व असतं, पण खरी बुद्धी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात माहिती आहे का? ईश्वरा वाचोनी काही जे आणि एक लाणी नाही, ते एकच बुद्धी पायी अर्जुना जगी एरते दुर्मती. माणसं म्हणतात आम्ही देवाला तसा मानणार नाही, आमच्या बुद्धीला पटलं तर. ते म्हणले बुद्धीला देव पटणं हीच खरी बुद्धी. खरी बुद्धी काय? खरी बुद्धी काय? ती एकची, एकच तैसी सद्बुद्धी. कोणती? ईश्वरा वाचोनी काही. ईश्वरा वाचोनी काही जी आणि एक लाणी नाही, ते एकच बुद्धी पायी अर्जुना एरते दुर्मती. दूर नेणारी मती बरं का. एरते दुर्मती जेथ निरंतर रमती अविवेकी. अविवेकी मनुष्य कायम दुष्ट विचारामध्ये रमतो. बघा काही काही वेडी बाकडी माणसं असतात ना, त्यांच्या डोक्यात तेच, त्याला कसा मारायचा, त्याला कसा हाणायचा, त्याच्यावर कसा डाव द्यायचा, त्याला कसा खच्ची करायचा. काय डोकं चाललंय? वा वा, कशा करता, एवढ्या करता डोकं दिलं का तुला? हा, आता सुपारी घेतली, कसा त्याचा गेम करायचा. नवीन शब्द. हो, कसा त्याचा गेम करायचा. आता काय मला सांगा तुम्हाला, अशी जर बुद्धी काम करू लागली तर काय व्हायचं? आत्ताच आमच्या भैरट पाटलाला सांगितलं मी. आतमध्ये बसलो होतो आम्ही, ते म्हणले ते 55 माझी गाडी होती. म्हटलं त्यावेळेला जो ड्रायव्हर होता एक मस्तपैकी, आत्ताच आम्ही सांगत होतो, हो तो ड्रायव्हर याच्यामधलाच होता. माझ्या पायाला खाली अशी तलवार लागली. मी म्हटले काय ठेवलंय? म्हणला केव्हाही आम्हाला धोका असतो म्हणून ठेवलंय. अरे म्हटलं माझ्याजवळ कशाला? बरं काही ठेवलेली होती तिथे. म्हटलं माझ्याजवळ नाही. म्हणलं पण गंमत सांगतो कसा पालट झाला. एकच बुद्धी चांगली आली. आत्ता त्यांना सांगितलं. एक दिवस तो मला प्रवचनाला गेलो मी मंडपात. काय तो मला वाटतं कोटचा पॅलेस केला होता जयपूरचा का काय, हां बिकानेरचा पॅलेस. त्याचा तो गेट बेट आणि काय ते थाट आवरच होता तो. रोज 5-25 हजार माणूस, एका दिवशीला 30-40-50 हजारापर्यंत समाज. असा तो 55 दिवसाचा महान सोहळा त्यावेळेला घडला. आणि त्यावेळेला हे ड्रायव्हर गाडी आत्ताच म्हणले भैरट पाटील माझी होती म्हणाले. ते म्हणले मी ठेवून दिली आहे. माझी आई म्हणली विकत का नाहीस तू, इतकी जुनी गाडी. ते म्हणले बाबा महाराज 55 दिवस या गाडीतून गेलेत, राहू दे माझ्या घरात. आत्ताच बोलणं झालं. पण मजा सांगतो, हा विषय सोडून द्या, मजा आहे पुढची. तो असा मला आतमध्ये सोडलं आणि बसला होता गाडीत. मी बुद्धी सांगतोय बरं का, विषय सोडून माझी कथा सांगत बुद्धी सांगतोय. एक चांगली बुद्धी काय करते. आणि तो असं दार उघडं टाकून बसला होता. तितक्यात एक म्हातारी आली. इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. एक म्हातारी आली, तिने गाडीला नमस्कार केला.
आणि त्या ड्रायव्हर जवळ गेली बरं का, आणि त्याच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणलं माझ्या पाया पड. अरे म्हणले बाबा, म्हणला माझी. अरे तू दे, गप्प बस, माझा ऐक जरा. अरे बाबा, त्या बाबा महाराजाच्या शेजारी रोज बसतोस, तू त्याची गाडी चालवतोस, तू कसा कास, पण मला तुझं दर्शन घेऊ दे. पुढचं ऐका. मला काही याची कल्पना नाही. त्यावेळेला मी त्या रोडला, कोटचा रोड तो, सिंहगड रोडला राहत होतो. आणि तिथे तो वर आला, पाय धरला, रडला. म्हणला महाराज, माझी लायकी नाही कुणी माझ्या पाया पडायची, पण तुम्ही गाडीत बसला, त्या बाईने माझं दर्शन घेतलं आणि मला म्हणाली तू कुणी कास, पण बाबा महाराजाची गाडी चालवतोस, भाग्यवान आहेस. अरे आम्हाला लांबून जाता येत नाही, तू रोज शेजारी बसतोस त्यांच्या, मला दर्शन घेऊ दे. महाराज, आजपासून सगळं सुटलं, मला माळ घाला. आणि त्यांनी माळ घातली त्यावेळेला. मी काय सांगतोय, एकच बुद्धी. आयुष्यभर वाकड्या मार्गात, पण त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे तेकुटी म्हणू नये. काय ओवी आहे बघा. दीपकलिका धाकुटी, दीपकलिका, एवढीच दीपाची कलिका. अंधार असू दे, इथे सगळ्या लाईट जाऊ दे, पण एवढी पंथी ठेवली तर त्याच्यातून तुम्हाला मी एवढी जर दीपकलिका झाली तर ते आजूबाजूचा परिसर प्रकाशित करते. तसं आयुष्यभर जरी दुष्टबुद्धी तुमच्या ठिकाणी असली, पण साधू संतांच्या संगतीमध्ये एक जर सद्बुद्धीचा विचार तुमच्या मनात आला तर तुमचं आयुष्य पालटून टाकेल, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. हे अनुभव सांगितला मी तुम्हाला. असे माझ्याकडे हजारो लोक आहेत, प्रवचनाला आले, कीर्तन ऐकलं, बघितलं, आणि आयुष्य गाडी एकदम निराळ्या रुळावर निघाली बरं का. गाडी जी नरकाकडे निघाली होती, ती गाडी वैकुंठाकडे निघाली. हे काय बाबा महाराजाचं कर्तृत्व वगैरे काही नाही, हे बुद्धी सांगतोय. जर तुमची बुद्धी योग्य मार्गाला वाटचाल करू लागली, योग्य, आणि तो योग्य मार्ग दाखवणारे कोण आहेत? साधू संत. दुसरं कोण दाखवतो बाबा आपल्याला? काय बुद्धीचं वैभव कशात आहे सांगतो. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. काय म्हटलं? बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे. अरे बुद्धीचा वैभव त्याच्यात आहे, बुद्धिदाता जो परमात्मा आहे त्याला जाणण्यात. चला एक दृष्टांत सांगतो. एखादा स्मृतिभ्रंश झाला, त्याला काही कळेला, काही नाही. नीट दृष्टांत आहे का? आणि थोडीशी स्मृती येऊ लागली, आणि थोडीशी स्मृती आल्यानंतर सगळेच उभे होते. आई होते, बाप होते, अमके होते, तमके होते, त्यात त्याचे मित्रही होते. त्याने मित्राला ओळखलं पण आईला ओळखलं नाही. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? मित्राला ओळखतोय याच्यात आई वडिलाला आनंद वाटला, पण आपल्याला ओळखलं नाही याचं दुःख झाल्याशिवाय राहिलं नाही. त्याच्यातलं कारण कळलं. आई आली बाहेर, बरं झालं म्हणली, गोविंदाची स्मृती जागी झाली. अहो मित्राकडे बघून त्याला ओळखलं, पण पुढे म्हणली मला नाही ओळखलं, मला नाही ओळखलं. तसं जगाला ओळखाल, सत्तेला ओळखाल, पैशाला ओळखाल, नावलौकिकाला ओळखाल, पण ज्यांनी हे दिलं त्या परमात्म्याला जर तुमची बुद्धी ओळखली नाही तर जाग होऊन तरी काय उपयोग आहे? बुद्धीचा वैभव कशात आहे? बुद्धीचा वैभव कशात? बुद्धीचा वैभव आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. तसं एक जर सद्बुद्धी आपल्या जीवनामध्ये आली आणि ती सद्बुद्धी येऊन आपल्या हातून जगाची राहू द्या पण आपलीच उन्नती व्हावी. जाऊ द्या जग, जगाचा उद्धार संतांनी करावा, आपण आपलाच करून घ्यावा, पुष्कळ झालं.
आणि एक सांगू मी, आपण आपल्या अंगाला अत्तर लावल्यानंतर आपल्या आजूबाजूला बसतात त्या 10 लोकांनाही आपोआपच लागलं जातं. तसं आपला उद्धार झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांचाही उद्धार करण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, देवा तूच गणेशू सकल अर्थ मती प्रकाशू. महाराज आता आमच्या मतीला प्रकाश द्या आणि काय करा, नेमकं गीतेतून जे तुम्हाला अभिप्रेत आहे ते आमच्यातून प्रकट करा. आमचं डोकं नको. माझं बोलणं कळलं का? काही काही वेळेला जे मोठ्या लोकांना अभिप्रेत असतं ते आपल्याला कळत नाही ना, आपण वाद घालत बसतो. काही उपयोग नाही त्याचा. इथे काय म्हणतायत की तुमचा जो गीतेतला मूलभूत अर्थ आहे बघा, एका गीतेचा अर्थ करता करता 4 शंकराचार्य झाले. द्वैती, अद्वैती, विशिष्ट अद्वैती, शुद्ध अद्वैती, पूर्ण अद्वैती, केवल अद्वैत. गीता एक, मत भिन्न. ज्ञानेश्वर महाराज आपलं मत मांडत नाहीत. ते म्हणतायत भरी मती माझी पोतडी. महाराज तुमचा जो सांगण्याचा हेतू आहे तो माझ्या या ज्ञानेश्वरीतून प्रगट करा. बघा, सकलार्थ मती प्रकाशू. सकल अर्थ, सर्व अर्थ प्रगट व्हावेत. कारण एक लक्षात ठेवा, गीतेमध्ये फक्त नुसतंच केवळ तत्वज्ञान सांगितलेलं नाही आहे, सर्व विश्वाचं कल्याण होईल असे सिद्धांत मांडले. सकलार्थ मती प्रकाशू. जरा पुढे सरू आणि एक शब्द उच्चारतो. 8 वाजले. म्हणे